वर्ग 11वी-12वीसाठी फक्त फी पाहू नका, आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी या 10 गोष्टी नक्की तपासा. नमस्कार पालक हो, मी स्वप्नील चिंतामणी, डायरेक्टर चिंतामणी इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, पुसदमध्ये गेल्या 16 वर्षापासून वर्ग 5वी ते 12वीचे क्लासेस आम्ही चालवत आहोत. आपला मुलगा किंवा मुलगी 11वी व 12वीमध्ये प्रवेश घेणार आहे. अनेक पालक क्लासेस किंवा कॉलेज निवडताना सर्वात आधी एकच प्रश्न विचारतात की आपल्याकडे फीज किती आहे. पण एक प्रश्न स्वतःला विचारा, कमी फी महत्त्वाची की मुलाचे आयुष्याचे हे महत्त्वाचे 2 वर्ष आणि त्याचे भविष्य महत्त्वाचे? आज मी तुम्हाला अशा 10 महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे ज्या फीजपेक्षा खूप जास्त महत्त्वाच्या आहेत. क्रमांक 1, शिक्षकांचा अनुभव आणि त्यांची गुणवत्ता. विद्यार्थ्यांच्या यशामध्ये सर्वात मोठा वाटा असतो शिक्षकांचा. शिक्षकांचा अनुभव किती आहे, त्यांनी यापूर्वी किती विद्यार्थ्यांना यश मिळवून दिलेले आहे, त्यांच्या हाताखालून किती यशस्वी बॅचेस आत्तापर्यंत निघालेले आहेत, विद्यार्थ्यांच्या विचारल्या गेलेल्या शंकांचं निरसन नियमितपणे होते का. फक्त मोठ्या जाहिराती पाहू नका, शिक्षकांची गुणवत्ता तपासून नंतरच योग्य निर्णय घ्या. क्रमांक 2, मागील निकालांचा अभ्यास करा. फक्त 1 किंवा 2 टॉपरचा फोटो पाहू नका, एकूण निकाल किती आहे, विद्यार्थ्यांची सरासरी निकालाची प्रगती कशा प्रकारे झालेली आहे, JEE असेल, नीट असेल, CET असेल, यामध्ये एकूण किती विद्यार्थी यशस्वी झालेले आहेत, सातत्यपूर्ण निकाल ही संस्था देत आहे का, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहणे अत्यंत गरजेचे आहे. मुद्दा क्रमांक 3, वैयक्तिक मार्गदर्शन मिळते का. प्रत्येक विद्यार्थी हा वेगवेगळा असतो. कमजोर विद्यार्थ्यावर विशेष लक्ष दिले जाते का, नियमित पालक सभा होते का, आपल्याला तिथे बोलावून विद्यार्थ्याबद्दलच्या अडचणी किंवा प्रगतीचे अहवाल दिल्या जातात का. वैयक्तिक मार्गदर्शनामुळे सरासरी विद्यार्थीसुद्धा उत्कृष्ट निकाल देऊ शकतो, त्यामुळे ही बाबसुद्धा महत्त्वाची आहे. क्रमांक 4, अभ्यासाचे योग्य नियोजन. यश हे फक्त योगायोगाने मिळत नाही, तर वार्षिक, मासिक आणि साप्ताहिक अशा प्रकारचं योग्य नियोजन क्लासेस करतं का, नियमित टेस्ट सिरीज घेतली जाते का, त्या पेपरचं विश्लेषण वर्गात केलं जातं का, झालेल्या पेपरचा रिझल्ट वेळेत देऊन त्यांचं समाधान केलं जातं का, हे पण बघणं महत्त्वाचं आहे. मुद्दा क्रमांक 5, स्पर्धा परीक्षांची तयारी. आज फक्त बोर्ड परीक्षेत चांगले गुण मिळवणे पुरेसं नाही, तर नीट, JEE व CET सारख्या स्पर्धा परीक्षांसाठी सुद्धा स्वतंत्र मार्गदर्शन आहे का. बोर्ड आणि स्पर्धा परीक्षांचा समतोल राखला जातो का, हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं आहे. मुद्दा क्रमांक 6, शिस्त आणि अभ्यासाचे वातावरण. अभ्यासासाठी सकारात्मक वातावरण अत्यंत महत्त्वाचे असते. विद्यार्थ्याची उपस्थिती क्लासेसमध्ये तपासली जाते का, मोबाईल वापरण्यावर क्लासेसने बंदी केलेली आहे का, किंवा वेळेचे नियोजन यावर काही नियंत्रण आहे का, हे सुद्धा पालकांनी बघावे. मुद्दा क्रमांक 7, मानसिक आधार व समुपदेशन. 11वी-12वीतले विद्यार्थी हे खूप तणावपूर्ण वातावरणामध्ये जगतात. विद्यार्थ्यांना मानसिक आधार दिला जातो का, तणाव व्यवस्थापनाचे मार्गदर्शन संस्थेतर्फे केले जाते का, हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. मुद्दा क्रमांक 8, पालकांशी नियमित संवाद. विद्यार्थ्यांच्या प्रगतीची माहिती पालकांना वेळोवेळी मिळाली पाहिजे. नियमित प्रगतीचा अहवाल दिला गेला पाहिजे व विद्यार्थी, शिक्षक व पालक अशा तिघांचीही एकत्र सभा घेऊन चर्चा केली पाहिजे, हे सुद्धा बघणे आवश्यक आहे. मुद्दा क्रमांक 9, मुलाच्या क्षमतेनुसार कोर्स निवडा. प्रत्येक विद्यार्थी टॉपर नसतो आणि प्रत्येक विद्यार्थ्याला टॉपर बनवण्याचा हट्टसुद्धा नसावा. आपल्या मुलाची आवड आणि योग्य क्षमता लक्षात घेऊनच आपण संस्थेची निवड करावी. मुद्दा क्रमांक 10, फी नव्हे तर तिथली व्हॅल्यू बघा. कमी फी घेऊन जर निकाल येत नसेल तर ती कमी फीसुद्धा आपल्याला महाग पडते. पण योग्य मार्गदर्शन, चांगले शिक्षक आणि उत्कृष्ट निकाल मिळत असतील तर आज भरलेली फी ही गुंतवणूक आहे, ती खर्च नाही आहे. गुंतवणूक आणि खर्च यातला फरक पालकांनी समजून घेणे हे खूप महत्त्वाचे आहे. आदरणीय पालकांनो, 11वी व 12वी ही विद्यार्थ्याच्या आयुष्याचा खूप टर्निंग पॉईंट ठरवणारी वर्ष असतात. त्यामुळे या ॲडमिशन घेताना फक्त फी किती आहे हे पाहू नका, शिक्षक बघा, निकाल बघा, मार्गदर्शनाचा स्तर बघा, शिस्त बघा आणि विद्यार्थ्यांवरील देत असणारं लक्ष किती आहे हे बघा. कारण
कमी फीजपेक्षा योग्य दिशा जास्त महत्त्वाची असते आणि योग्य दिशा जर मिळाली तर यश हे निश्चित मिळतं. धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लक्षात ठेवा, भरलेली फी ही 2 वर्षांमध्ये नक्कीच आपली वसूल होऊ शकते जर आपल्या विद्यार्थ्याला त्या 2 वर्षाच्या नंतर चांगले गुण मिळाले तर. आपण या 2 वर्षात फीज वाचवली जरी असेल पण आपल्या पदरी यश मिळालं नसेल तर ते पैसे जे वाचलेले आहेत ते वाचले नाहीत, उलट ते वाया गेलेले आहेत असे मी समजतो. त्यामुळे सुज्ञ पालकांना पुन्हा एकदा विनंती की या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून योग्य तो निर्णय घ्या. 11वी 12वी ही पुन्हा येत नाही. धन्यवाद.